तर कशी आशियाची पब्लिक, आज आमच्या घराकडे होता महाप्रसाद, मोठ्या मोठ्या गंजामध्ये महाप्रसाद. बिचारी माझी आजी माहित नाही काहून अशी बघते, काय झालं तिला काय माहिती. जाऊ द्या. नंतर सगळे बिचारे कामं करत होते आणि मी व्हिडिओ बनवत होती, म्हणून मी शिव्या खाल्ल्या थोड्याशा की काम कर म्हणे. म्हटलं नाही, मी तर का नाही करणार. नंतर मला वरती जाऊन बिस्किट आणायला लावलं, कारण माझ्या मैत्रिणीला द्यायचं होतं. फ्रेंड माझी आहे, तुम्हाला माहित असेल. नंतर बिचारायला वरती चढवलं, कारण नंतर बाई थोड्या वेळाने दरवाजात उभी झाली आणि वरती हात करून बघितलं, डायरेक्ट वरच्या भिंतीला हात पोहोचत होता. आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हा हात पण नव्हता पोहोचत, आणि आता डायरेक्ट वरती भिंतीला टच होता आमच्या. नंतर बाहेर आली तर हे लोक म्हणे भाजीच्या काप. म्हटलं नाही, कोल्ड्रिंक प्यायच्या वेळेस मला नाही बोलवलं आणि आता भाजीच्या कापायला मला बोलवतंय, काय ना इन्साफी आहे भाई. नंतर थोड्या वेळाने वरती आली, दह्याचा डब्बा घेऊन आली. पिपा होता तो तर पिपा दह्याचा. तर माहित पडलं की खाली भालूशाहीसाठी भांडण होतं. थांबा म्हटलं मी पण येते आता. भालूशाहीसाठी भांडण करून मग वरती आली. वरती येऊन मग रेडी वगैरे झाली. म्हटलं ताईला म्हटलं चल लवकर. नंतर खाली बघते तर काय आरती पण चालू झाली होती. अरे भाई, आमच्या घरी माहितीये का आवाजच नाहीत. कशाचा महायुद्ध होईल ना तरी पण आवाज नाहीत आमच्या घरी. एवढं आमच्या घर अंदर आहे ना, तर आवाज नाहीत जरा. जाऊ द्या. नंतर जिथे फुकट तिथे प्रगट, असंच काम आहे माझ्या हालात. बिचारी साक्षी किती कामं करताय माहित नाही, कशाची कमी आहे ते बघून राहिली. सकाळी एवढी ऊन होती आणि आता डायरेक्ट पाऊस येत होता. पाऊस आमचे नागपूर खतरनाक आहे बाई, कधी पण काय पण होऊ शकते, सांगता नाही येत. नंतर हे बघा, आमच्याकडे पाऊस येऊ दे, तुफान येऊ दे, काय पण येऊ दे, आंधी तुफान बर्फ पडू दे, नाहीतर काय पण पडू दे, पण आम्ही बाहेर जेवण करणार. आम्ही घरात नाही जाणार पण तिथेच जेवण करणार. ओले होणार तरी पण जेवण करणार, पण आम्ही जेवण करणार. आम्ही ना थांबत कुठे. नंतर हे बघा, सगळे पन्नी वगैरे पकडून होते. म्हटलं थांब मी पण पकडू लागते. बिचारी जाऊन इकडून पाणी काढ, तिकडून पाणी काढ, जमा नव्हती होते ते पाणी. बघा बरं, घर पण आहे पण घरात कोण नाही जाणार, सगळे बाहेरच जेवण करत होते. हे शक्तिमान सारखी ते पन्नी पकडून होती. काय जोरात जोरात पाऊस यायला लागला. नंतर पाऊस गेल्यावर सगळ्यांनी कचरा जमा केला. सगळ्यांनी नाही, मिनी जमा केला तो कचरा. मिनी तिकडे बघा ते कोणत्यामध्ये कचरा जमा केला. नंतर बिचारे भांडे घासत होते. म्हटलं साक्षी तू पण विटा उचलून आण आणि ठेव तिथे, कारण मी खाली ना बसू देत कोणाला. मी कामं करणार आणि तुम्ही बसणार, असं कधी होऊ नाही शकत. क्योंकि सबको मौका मिलना चाहिए, सबको. बिचारी विटा उचलून आणत होती गरम गरम. म्हटलं आण, आता मजा येते. नंतर मी घरी जात होती, लपून लपून घरी जात होती. मग मला आजी म्हणते की चलो, म्हणते लवकर से साफ करू लाग. बिचारे भांडे घासत होते, काका पप्पा दादा. बिचारे काका गंज घासत होते. हे सगळे गंज घासण्यामध्ये चालू होते. महाप्रसाद बनवून जरा असंच करावं लागते, कारण आमच्या इकडे